नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 आणि 44 इंच या मापासाठी योग गाऊन संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कसा करायचा ते बघणार आहोत. मोठ्या साईजचा योग गाऊन शिवत असताना रेग्युलर जे आपण छोट्या साईजचे योग गाऊन शिवतो त्यामध्ये जेवढ्या प्लेट्स येतात तेवढ्याच प्लेट्स या गाऊनमध्ये सुद्धा येणार आहेत. कटिंग करताना या गाऊनचे हात सुद्धा आपण मोठे ठेवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाऊनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर शेवटला लाईक करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. सुरुवातीला इथे मी बाटिकमध्ये गाऊन पीस घेतला आहे. गाऊनचे हे जे पीस असतात ते साधारण 3 मीटर इतके असतात आणि या गाऊन पीसमध्ये 44 साईजपर्यंतचा गाऊन आरामात बसतो. तर हे जे कापड आहे ते मी 4 फोल्ड करून घेतलं आहे. ही जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला आहे आणि ज्या ओपन बाजू आहेत त्या मार्किंग करताना समोरच्या बाजूला आहेत. अशी ही घडी घालून घेतल्यानंतर आता इथे आपण पहिले हात मार्किंग करून घेणार आहोत. या गाऊनचे हात आहेत 7 इंच. तर मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवून 8 इंचावरती मार्किंग करून घेईन, कारण मी इथे समोर अर्धा इंच फोल्ड करेन आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. तुम्हाला जर हात फोल्ड करायचे नसतील तर फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून मार्किंग करायचं आहे. या गाऊनसाठी आपण जितकी बॉडी उंची ठेवणार आहोत तितकीच आपण हातांसाठी मार्किंग करणार आहोत. या गाऊनसाठी बॉडी उंची आहे 11.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 12.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. जसं आपण इथून 8 इंचावरती मार्किंग केलं आहे तसंच जिथे आपण 12.5 इंचाची मार्किंग केली आहे तिथून आपण 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. आता हे जे 8 इंचावरती जे मार्किंग केलं आहे तिथून खाली आपण 3 इंचावरती मार्किंग करणार आहोत. आता जिथून आपण 3 इंचावरती मार्किंग केली तिथून आपण अशी सरळ लाईन मार्किंग करणार आहोत या पद्धतीनं. त्यानंतर जिथे आपण 3 इंचावरती मार्किंग केले आहे तिथून आतमध्ये 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आता जिथे आपण 8 इंचाची मार्किंग केली आहे तो पॉईंट आणि हा पॉईंट आपण थोडासा कर्व शेप देऊन हाताचा शेप काढून जोडून घेणार आहोत. त्यानंतर जितके आपले हात आहेत त्याच्यामध्ये 1 इंच लुझिंगसाठी ठेवून 2 इंच शिलाई मार्जिन ठेवून साधारण 10 किंवा 10.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत. इथे ही मार्किंग करून घेतली की आता आपण ही तिरक्या रेषेत जोडून घेणार आहोत. तर इथे हे आपले हात तयार झाले. या हातांचं आपण एक पेपर कटिंग करून घेणार आहोत. तर इथे मी या पेपरवरती जशी आपण कापडावरती मार्किंग केली त्याच पद्धतीनं मी पेपरवरती मार्किंग करून हाताचं कटिंग करून घेणार आहे. हे जे हाताचं कटिंग आहे ते आपल्याला स्टिचिंग करताना लागणार आहे. तर इथे मी हे पेपर कटिंग करून घेतलं आहे या पद्धतीनं. आता हे पेपर कटिंग आपण साईडला ठेवणार आहोत. या कापडाची पूर्ण उंची आपण मोजून घेणार आहोत. तर या कापडाची पूर्ण उंची आहे 58 इंच. आता हा जो गाऊन आपण तयार करणार आहोत त्याची रेडी उंची हवी आहे 52 इंच. तर त्यामध्ये मी 3 इंच एक्स्ट्रा ठेवेन आणि 55 इंच मी गाऊनसाठी ठेवून जे 3 इंच उरणार आहे ते मी इथून वरून सोडणार आहे. कारण पूर्ण गाऊन शिवून झाल्यानंतर जर कमी जास्त असेल तर आपल्याला कट करून खालून डबल फोल्ड मारायची असते. आता ही जी आपण मार्किंग केली आहे ते आपण हात सोडून मार्किंग केली आहे. त्यानंतर आता या गाऊनसाठी शोल्डरचं मेजर आपण टाकणार आहोत. इथे मी शोल्डर टाकणार आहे 7.5 इंच. कारण हा मोठ्या साईजचा गाऊन आहे त्याच्यामुळे शोल्डरसुद्धा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत. आता जिथे आपण शोल्डरचं मार्किंग केलं आहे तिथून खाली आपण 7 इंचावरती आर्महोलचं मार्किंग करणार आहोत. आता जिथे आपण आर्महोलची मार्किंग केली आहे तिथून शोल्डरपर्यंत आपण सरळ रेषेत जोडून घेणार आहोत या पद्धतीनं. आर्महोलचं मेजर करून झाल्यानंतर आता इथे आपण छातीचं मेजर टाकणार आहोत. इथे आर्महोलपासून पुढे आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत. आधी आपण आर्महोलपासून पुढे एक सरळ लाईन मारून घेणार आहोत शेवटपर्यंत या पद्धतीनं. तर इथे आपण छातीचं मेजर टाकणार आहोत. मेजर टाकताना इथे छातीचा चौथा भाग प्लस 3 इंच असं मेजर टाकणार आहोत. तर या गाऊनमध्ये छातीचं मेजर आहे 42 इंच. 42चा चौथा भाग 10.5 इंच. इथे जर छातीचा चौथा भाग 44 असेल तर 11 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. त्यानंतर 10.5 मध्ये आपण 3 इंच एक्स्ट्रा वाढवून याच लाईनवरती 13.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. तर इथं हे आपलं छातीचं मार्किंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे 1 इंचावरती आर्महोलला गोल शेप देणार आहोत. त्यानंतर या गाऊनची बॉडी उंची आहे 11.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून 12.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत. आता हे जे मार्किंग केलेलं आहे ते आणि छातीचा जो चौथा भाग आहे त्याचं जे मार्किंग केलेलं आहे हे 2 पॉईंट आपण गोल शेप देऊन जोडून घेणार आहोत या पद्धतीनं. हे मार्किंग करून झाल्यानंतर छातीच्या पुढे जो थोडासा स्पेस उरला आहे त्याच्या पुढे इथे आपण इथून पुन्हा बॉडी उंचीपर्यंत गोल शेप देऊन जोडून घेणार आहोत. आता इथे आपण असा गोल शेप देऊन जोडून घेतला आहे. त्यानंतर इथून पुढे आपण
थोडासा शेप देणार आहोत या पद्धतीनं, म्हणजे हे दोन आपले मागचे पुढचे घेरचे भाग तयार होतील. त्यानंतर आता इथे आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत. तर इथे आपण गळा रुंदी घेणार आहोत 2.5 इंच. गळा रुंदी टाकून झाल्यानंतर मागचा गळा आपण टाकणार आहोत 3 इंच. तर इथे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे आपण एक बॉक्स तयार करून घेणार आहोत. त्यानंतर साधारण अर्ध्या इंचावरती मागच्या गळ्याला गोल शेप द्यायचा आहे. आता इथे आपण पुढचा गळा टाकणार आहोत. पुढचा गळा आपण घेणार आहोत 6 इंच. आता हे जे आपण गळ्याचं मार्किंग केलं आहे तिथून वरती 1.5 इंचावरती आपण हा गळा असा तिरक्या रेषेत जोडून घेणार आहोत. तर हे आपलं पुढच्या आणि मागच्या गळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपण गळ्याचा शेप देतो. तर हे कटिंग आत्ता केलं तरीही चालतं किंवा मग शिवताना तो कसा कटिंग करायचा आणि आणखीन सोप्या पद्धतीनं कसा शिवायचा हे मी शिवताना दाखवेन. तर हे आपलं इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण हे कटिंग करणार आहोत. आधी आपण शोल्डर कट करून घेऊयात. शोल्डर कट करून झाल्यानंतर आर्महोलपासून आपण शेवटपर्यंत या पद्धतीनं कट करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण हे हात कट करून घेणार आहोत इथंपर्यंत. हाताची कटिंग करून झाल्यानंतर बॉडी उंचीपासून जिथे आपण छातीचं मार्किंग केलं आहे तिथंपर्यंत कटिंग करून घेणार आहोत. सेंटर समजण्यासाठी इथे आपण कट मार्क करून घेणार आहोत आणि घेरच्या सेंटरला सुद्धा कट मार्क द्यायचा आहे. त्यानंतर आता हे जे मार्किंग केलेलं आहे ते सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत, म्हणजे हे आपले 2 घेरचे भाग तयार होतील. हे 2 जे घेरचे भाग आहेत तिथे आता थोडासा शेप येण्यासाठी इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. आता ही जी हाताची मार्किंग आहे याच्या 3 इंच खाली आपण इथे पुन्हा एक छोटा कट मार्क देणार आहोत, कारण ही मार्किंग आपली 3 इंच हाताच्या खाली आहे म्हणून. आणि साधारण या कटपर्यंत किंवा या कटवरती जिथपर्यंत आपले हात व्यवस्थित बसतील तिथपर्यंत हे हात आपण शिवून घेणार आहोत. आता आपण गळ्याची कटिंग करणार आहोत. आता इथे गळे कट करताना दोन्ही गळे आपण वेगवेगळे कट करणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी पुढचा गळा कट करणार आहे. तर इथे हा आपला मागचा गळा सुद्धा कटिंग करून झालेला आहे. हे आपले मागचे आणि पुढचे 2 गळ्याचे पार्ट झाले. तर इथंपर्यंत हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता हे जे हात आहेत याला आपण इथे असं जॉईंट लावणार आहोत. हे हात जॉईंट कसे करायचे हे आपण स्टिचिंग करताना बघणार आहोत. चला तर मग हा संपूर्ण गाऊन स्टिचिंग कसा करायचा ते बघूया. कटिंग झाल्यानंतर आता आपण हा संपूर्ण गाऊन इथे स्टिचिंग करणार आहोत. सुरुवातीला आपण पुढच्या गळ्याचा जो पार्ट आहे तो घेणार आहोत. आता हा जो पुढच्या गळ्याचा पार्ट आहे त्याला आपण मध्ये कट देऊन याचे 2 वेगवेगळे भाग करून घेणार आहोत आणि या दोन्ही पार्टला सुरुवातीला आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीनं हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जे अस्तर बाहेर दिसेल ते आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीनं हे मी अस्तर जोडून घेतलं आहे. इथे मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतला आहे. आता हे जे अस्तर लावलेले पार्ट आहेत ते आपण व्यवस्थित एकावर एक असे जोडून ठेवणार आहोत, म्हणजे इथे आपल्याला गळ्याचा शेप देता येईल. आता इथे आपण 2 इंचावरती मार्किंग करणार आहोत या पद्धतीनं आणि खालती आपण 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. हे साधारण या पॉईंटवरून आपण गळ्याचा शेप काढणार आहोत. आता इथे मी असा साधारण गळ्याचा शेप काढून घेतला आहे. आता या शेपवरून आपण कटिंग करणार आहोत. हा आपला पुढचा गळा असा दिसेल. कटिंग करून झाल्यानंतर आता आपण साईडनी पुन्हा अस्तरला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई नाही मारली तरीही चालते, डायरेक्ट आपण पायपिंग लावली तरीही चालेल. या पद्धतीनं इथे मी 4ही पार्टला शिलाई करून घेतली आहे. त्यानंतर आता आपण इथे समोरच्या गळ्याला पायपिंग करणार आहोत. तर आज ही व्हाईट कलरची लेस कशी तयार करायची हे मी दाखवणार आहे. तर त्यासाठी हे कापड घेतलं आहे मी व्हाईट कलरचं. हे साधारण 30 रुपये मीटरला मिळतं. तर त्याची अशी तिरक्या रेषेत 1 इंच इतकी पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी मी मध्ये जॉईंट केली आहे. आता आपल्याला जेवढी लेस हवी आहे तेवढी ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर हा पायपिंगसाठी दोरा मिळतो. तर हा दोरा जो आहे तो आपण या पट्टीमध्ये असा ठेवणार आहोत आणि एकदम कडेने शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीनं. आणि त्यानंतर जर एक्स्ट्रा लेस वाटत असेल तर ते आपण कात्रीनं कट करून घेणार आहोत आणि या पद्धतीनं आपली ही इथे लेस तयार झालेली आहे. तर ही अशी लेस तयार करायची आहे किंवा अशी लेस बाजारात तयारसुद्धा मिळते. तर ही लेस आता आपण या दोन्ही समोरच्या पार्टवरती लावून घेणार आहोत. सुरुवातीला ही लेस आपण अशी या कापडावरती ठेवणार आहोत आणि एकदम कडेने शिलाई करून घ्यायची आहे. इथं आल्यानंतर इथे आपण एक छोटा कट देणार आहोत आणि ही लेस अशी फिरवून घ्यायची आहे.
आता या पद्धतीनं ही लेस आपण इथे लावून घेणार आहोत। एका साईडला ही लेस लावून झालेली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ही लेस लावून घेणार आहोत। लेस लावून झाल्यानंतर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। शिलाईच्या बाहेर हे कट्स द्यायचे आहेत। कट्स देऊन झाल्यानंतर ही जी लेस आहे ती अशी मागं वळवून या पद्धतीनं वरून एक अगदी कडेनं शिलाई करून घ्यायची आहे। आता याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं ही आपली एका पार्टला लेस लावून झालेली आहे। इथे मी दोन्ही पार्ट या पद्धतीनं तयार करून घेतले आहे। आता आपण मध्ये पॅच लावणार आहोत। त्यासाठी हे जे उरलेलं कापड आहे ते आपण असं सरळ करून घेणार आहोत। आता हा पुढचा जो डिझाईनचा भाग आहे तो आपण हातांना जॉईंटसाठी वापरणार आहोत। आता हातांसाठी जेवढा भाग आपल्याला लागणार आहे तेवढा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि हा जो उरलेला भाग आहे तो आपण मध्ये पॅचसाठी वापरणार आहोत। तर हे जे कापड आहे त्याला आपण वरून शिलाई दिली की हे व्यवस्थित जॉईंट होईल। हे उलटं करून घेणार आहोत आणि वरून आपण एक शिलाई देणार आहोत। आता ही जी पट्टी आहे ती आपण अशी सरळ करून घेणार आहोत। आता याच्यावरती दोन्ही जे गळ्याचे पार्ट आहेत ते आपण जॉईंट करून घेणार आहोत। या पद्धतीनं हे दोन्ही पार्ट जॉईंट झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेणार आहोत। आता हा आपला गळ्याचा पार्ट तयार झालेला आहे। आता हा जो गळ्याचा पार्ट आहे ते आपण ह्या दोन्ही साइड पार्टवरती जोडून घेणार आहोत। आता हे पार्ट एकावर एक व्यवस्थित जोडले जाण्यासाठी आधी मी खडूने मार्किंग केली आहे आणि त्यानंतर या मार्किंगवरती मी असं जोडून घेणार आहे। जोडून घेताना हे दोन्ही पार्ट शोल्डरवरती सरळ रेषेत ठेवले की मग कमी जास्त होत नाहीत। आता या पद्धतीनं मी एका साइडने हे पार्ट जोडून घेतले आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याच पद्धतीनं हे दोन्ही पार्ट जोडून घेणार आहोत। इथे मी हे दोन्ही पार्ट जोडून घेतले आहेत। आता इथे आपण डबल शिलाई करणार आहोत। ही जी लेस आहे याला पाव इंच अंतर सोडून आणि इथे गळ्याच्या इथे सुद्धा आपण पाव इंच इतकं अंतर सोडून शिलाई मारून घेणार आहोत दोन्ही साइडला। तर इथे मी या पद्धतीनं ही शिलाई करून घेतली आहे। शिलाई केल्यामुळे पाठीमागे जे कापड आहे ते सुद्धा व्यवस्थित बसेल। त्यानंतर आता इथे आपण हाताला जोड लावणार आहोत। हे जे हाताचे दोन पीस आहेत याचे आपण 4 पार्ट करून घेणार आहोत। आता हाताचा जो सरळ भाग आहे त्याला आपण या पद्धतीनं जोड लावणार आहोत। इथे आपण चारही बाजूंना या पद्धतीनं जोड लावून घेणार आहोत। जोड लावून घेतल्यानंतर वरून आपण एक दाबटीप पण देणार आहोत। तर या पद्धतीनं आपण हे हात जोडून घेतले की हात सुद्धा पटकन जोडून होतात आणि वेळही वाचतो आणि मग हे काम जास्त किचकट वाटत नाही। आता इथे आपले हात सुद्धा जोडून झालेले आहेत। आता हे जे आपण हात जॉईंट केलेले आहेत ते असे एकावर एक ठेवायचे आहेत आणि आपण जे हाताचं पेपर कटिंग ठेवलं होतं त्याप्रमाणे आपण हे हात कटिंग करून घेणार आहोत। आता ह्या हातांना आपण अशी फोल्ड देणार आहोत आणि शिलाई मारून घेणार आहोत। तर इथे हे आपले हात सुद्धा तयार झालेले आहेत। आता आपण मागच्या गळ्याला पट्टी लावून घेणार आहोत। हे जे उरलेलं कापड आहे ते घ्यायचं आहे आणि मागच्या गळ्यासाठी आपण पट्टी तयार करून घेणार आहोत या पद्धतीनं। आता ही पट्टी मी मध्ये जोडून घेतली आहे। आता ह्या पट्टीला अशी एक फोल्ड मारून घ्यायची आहे। पट्टी तयार झाल्यानंतर सरळ भागावरती ही पट्टी आपण अशी ठेवणार आहोत आणि शिलाई करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर पट्टी जोडून झाल्यानंतर हे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। पट्टी अशी वळवून पुन्हा एक मध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे। आता हा जो गळ्याचा सरळ भाग आहे तो या सरळ पार्टवरती आपण उलटा ठेवणार आहोत आणि इथे आपण आता शोल्डर जोडून घेणार आहोत। ही जी गळ्याची पट्टी आहे त्याच्या आतमध्ये आपण हा शोल्डर असा ठेवणार आहोत आणि आता वरून शिलाई करून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याच पद्धतीने शोल्डर जोडून घेणार आहोत आणि इथे हे मी शोल्डर जोडून घेतले आहेत। हा समोरचा भाग असा ओढला की दोन्ही शोल्डर व्यवस्थित जोडले जातात या पद्धतीनं। त्यानंतर आता ही जी गळ्याची पट्टी आहे ती अशी मागे वळवून घ्यायची आहे आणि वरून एक शिलाई द्यायची आहे। आता आपण हे जे दोन्ही शोल्डर आहेत ते सारखे करून घेणार आहोत, कमी जास्त असतील तर। त्यानंतर आता आपण इथे घेरचे भाग जोडणार आहोत। हा जो सरळ भाग आहे पुढचा त्या सरळ भागावरती घेरचा भाग आपण उलटा ठेवणार आहोत
आणि या पद्धतीनं जोडून घेणार आहोत। ही अशी सरळ शिलाई मारत यायचं आहे। जिथपर्यंत आपली ही पहिली पायपिंग आहे तिथपर्यंत आपण सरळ शिलाई मारणार आहोत आणि त्यानंतर मग आपण प्लेट्स टाकणार आहोत। इथपर्यंत आल्यानंतर आता आपण आपल्या साईडला प्लेट्स टाकणार आहोत। ह्या घेरच्या भागाला आपण हा जो कट मार्क दिला आहे तो कट मार्क या सेंटरपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण प्लेट्स देणार आहोत। साधारण 4 ते 5 प्लेट्स इथे बसतात। तर इथपर्यंत आपल्या आता 5 प्लेट्स बसल्या आहेत। त्यानंतर आता आपण मशीनच्या साईडला प्लेट्स देणार आहोत। इथे सुद्धा आता आपल्या 5 प्लेट्स बसतील। त्यानंतर आता आपण पुन्हा सरळ शिलाई करत येणार आहोत आणि या पद्धतीनं आपला हा गेरचा भाग जोडून झाला आहे। समोरच्या प्लेट्स जोडून झाल्यानंतर आता आपण मागच्या साईडला सुद्धा हा भाग असाच या पद्धतीनं जोडून घेणार आहोत। त्याआधी आपण हा जो कट मार्क दिला आहे त्याच्या 2.5 इंच डाव्या बाजूला आणि 2.5 इंच उजव्या बाजूला आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि जशा आपण पुढच्या बाजूला प्लेट्स दिल्या त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण प्लेट्स देणार आहोत। आता ह्या सरळ भागावरती हा सरळ भाग असा उलटा ठेवायचा आहे आणि ही जी पहिली मार्किंग आहे तिथपर्यंत सरळ शिलाई करून यायचं आहे आणि ह्या कट मार्कपर्यंत आपण पहिल्या प्लेट्स देणार आहोत आणि त्यानंतर मशीनच्या साईडला आपण प्लेट्स देणार आहोत आणि पुन्हा आपण सरळ शिलाई करून घेणार आहोत। दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर आता हा जो शिलाईचा भाग आहे तो आपण मागच्या बाजूला असा वळवून घेणार आहोत वरच्या बाजूला आणि वरून एक शिलाई मारून घेणार आहोत। दोन्ही बाजूंना अशा शिलाई मारून झाल्यानंतर इथे आपण एक नाडी लावणार आहोत। या पद्धतीनं नाडी लावल्यानंतर या पद्धतीनं दिसेल। आता आपण हात जोडून घेणार आहोत। आता ह्या सरळ भागावरती हाताचा भाग उलटा ठेवून व्यवस्थित सेंटरवरती सेंटर ठेवून घ्यायचा आहे आणि हे हात आपण जिथपर्यंत आपण हातासाठी मार्किंग केली आहे त्याच्यावरून आपली ही शिलाई जाईल। इथे आपण आता डबल शिलाई करून घेणार आहोत। एक्स्ट्रा जे कापड उरेल ते आपण कट करून घेणार आहोत। या पद्धतीनं हात जोडले की कुठेही आर्महोल जास्त होत नाही, अगदी परफेक्ट बसतो। त्यानंतर हातांना आपण अशी डबल शिलाई करून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूचे हात जोडून घेणार आहोत। दोन्ही बाजूचे हात जोडून झाल्यानंतर आता आपण इथे फिटिंगची शिलाई करणार आहोत। या गाऊनसाठी हात आहेत 8 इंच, तर मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि आता फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे शेवटपर्यंत। त्यानंतर 1 इंचावरती एक मार्जिन शिलाई द्यायची आहे आणि फिटिंगच्या शिलाईवरती आपण एक डबल शिलाई करून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे। आता ह्या गाऊनसाठी जेवढी पूर्ण हाईट हवी तेवढी ठेवायची आहे आणि एक्स्ट्रा पट्टी आतमध्ये डबल फोल्ड करायची आहे आणि इथे हा आपला संपूर्ण गाऊन कटिंग आणि स्टिचिंग करून रेडी झालेला आहे। आधीच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या होत्या, त्यासाठी तुमचे मनापासून आभार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।